नमस्कार. अहिल्यानगर आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ज्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून खासदार निलेश लंके यांना न्यायालयात खेचण्याचे प्रयत्न झाले, त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सत्याचा शिक्का मारलाय. निलेश लंके यांच्या विरोधात माजी खासदार सुजय विखे यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा विजय केवळ एका तांत्रिक लढाईचा नाही, तर हा विजय आहे नगरच्या स्वाभिमानी जनतेचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की विखे पाटलांनी न्यायालयात नेमकी काय खेळी केली होती, निलेश लंकेंच्या वकिलांनी ती कशी मोडीत काढली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विखे घराण्याचा हा निवडणूक याचिका दाखल करण्याचा इतिहास नेमका काय आहे. तर दिनांक 18 जुलै 2024 रोजी सुजय विखे यांनी लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी निलेश लंकेंच्या निवडीला आव्हान दिलं होतं, पण निलेश लंके गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांनी 21 नोव्हेंबर 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण अर्ज दाखल केला. हा अर्ज होता CPC 1908च्या ऑर्डर 7 रूल 11 अंतर्गत. सोप्या भाषेत सांगायचं तर लंकेंनी कोर्टाला सांगितलं होतं की विखे यांनी लावलेले आरोप हे पुराव्यांच्या कसोटीवर टिकणारे नाहीत, ती केवळ राजकीय आकसापोटी केलेली मांडणी आहे. न्यायमूर्ती किशोर C संत यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले. लंकेंच्या वतीने ॲडव्होकेट प्रमोद पाटील, ॲडव्होकेट राहुल झावरे आणि त्यांच्या टीमनं अशी काही तटबंदी उभी केली की विखेंची याचिका कायदेशीररित्या मृतवत ठरली. अखेर 8 एप्रिल 2026 रोजी न्यायालयानं स्पष्ट केलं की ही याचिका ग्राह्य धरता येणार नाही. विखेंचा डाव त्यांच्यावरच उलटला. विखे घराण्यासाठी निवडणूक याचिका हे काही नवीन हत्यार नाहीये. आपण इतिहासाची पाने उलटली तर 1991ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर येते. त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध यशवंतराव गडाख असा सामना झाला होता. त्यावेळीही पराभव झाल्यावर विखे यांनी गडाखांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. तो खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. त्या खटल्यात धार्मिक भावना दुखावणे किंवा चुकीचे प्रचार तंत्र असे आरोप होते. आज 35 वर्षांनंतर सुजय विखे यांच्याबाबत तसाच प्रकार घडला, पण काळ बदलला होता. विखेंच्या समोर जनतेच्या स्वाभिमानाचा बुलंद आवाज अर्थात निलेश लंके होते. होय, तेच निलेश लंके ज्यांना इंग्रजी येत नाही तर संसदेत जाऊन काय करणार असा टोमणा सुजय विखे पाटील यांनी मारला होता. होय, तेच ते निलेश लंके होते ज्यांनी खासदारकीचा गुलाल तर उधळलाच, पण अस्खलित इंग्रजीत खासदारकीची शपथ घेऊन काहींना प्रत्युत्तर दिलं होतं. गडाख विरुद्ध विखेंच्या प्रकरणात काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. तेव्हाच्या तंत्रांनी आजच्या युगातील लोकशाहीचा आवाज दाबता येत नाही. आता वळूयात सध्याच्या घाणेरड्या राजकारणाकडे. गेल्या काही दिवसांपासून काही व्हिडिओंमधून निलेश लंकेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एखादी महिला किंवा एखादं पोर्टल समोर करायचं आणि त्या माध्यमातून लंकेंची बदनामी करायची, हा शिखंडी बाणा नगरची जनता उघड्या डोळ्यांनी पाहतीये. खरं तर ज्यांच्या घरच्या बाया बापड्या घराबाहेर पडून निलेश लंकेंसाठी प्रचार करत होत्या, त्यांच्या सन्मानाची तरी किमान चाट ठेवायला हवी. ही येलो जर्नलिझमची सुपारी आता उघडी पडली आहे. ज्या कथित प्रकरणांचा ते आधार घेत आहेत त्यावर न्यायालयाने आज चपराक लगावली आहे. एक जुना डायलॉग आहे, जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. समोरून आज लंकेंच्या घरावर दगड फेकले जात आहेत, पण जर उद्या नगरच्या जनतेनं तथाकथित राजवाड्याच्या काचांवर एकच दगड मारला तर काय होईल हे वेगळं सांगायला नको. खासदार निलेश लंके यांनी या विजयानंतर अत्यंत संयमी पण सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की हा विजय त्यांचा नसून जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. अहिल्यानगरच्या चुकीच्या लोकांना वाटेला लावण्यासाठी जनतेनं या धुरंधराची निवड केली आहे. ही भावना आज पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. सत्यमेव जयते हा केवळ नारा नाही, तर नगरच्या मातीचा स्वभाव आहे. तुम्ही कितीही दबावाचे राजकारण करा, कितीही खोटे आरोप करा, पण जनतेनं दिलेला कौल हा सर्वोच्च असतो आणि आज त्यावर उच्च न्यायालयानंही शिक्कामोर्तब केलाय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विखे पाटलांनी आता ही न्यायालयीन लढाई थांबवून जनतेची सेवा करण्यावर लक्ष द्यायला हवं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.